तुम्ही आले म्हणून काय तरी तुम्ही आज म्हणजे प्लॅन मंजूर केला म्हणजे उद्या चालू होणार आहे का? पण आता सुरू झालेलं आहे ना काम, बघा ना. प्रशासनाकडे कशाला ढकलता? नाही, प्रशासनाकडे ढकलत नाही. प्रशासन 4 वर्ष होतं ना, तर आपण स्थानिक पातळीवरती त्याचा फॉलोअप घेऊ शकतो. तुम्हाला 4 महिने झाले, 4 महिन्यात कधी काय काम केलं सांगा बरं. झालेलं आहे, बघा ना. मी जाऊन भेट देऊन आले. आपण जाऊया आता भेट द्यायला, जाऊया आता. नाही, जूनमध्ये शाळा वर्ग चालू होती कधी? जूनमध्ये नाही, मग आता स्लॅबपर्यंत, पहिल्या स्लॅबपर्यंत पोहोचलोय. मी जेव्हा गेले होते तर कॉलम अर्धे होते. मी त्याच्यानंतर जाऊन फॉलोअप घेतला, कॉन्ट्रॅक्टरांना भेटले, काम सुरुवात केलेलं आहे. पण 1 महिन्यात किंवा 2 महिन्यात किंवा जून महिन्यापर्यंत होणार नाहीये, त्याला वेळच लागतो. दिवाळीच्या सुट्टीनंतर होईल साधारण, कारण त्याचा पाठपुरावा खूप चांगल्या प्रकारे जर केलं तर दिवाळीच्या सुट्टीनंतर परत आपल्याला पाठवावं लागलं मंजुरीसाठी, त्यामुळे उशीर झाला. आणि भरभर करण्यात अर्थ नाही. स्लॅब टाकल्यानंतर त्याला पाणी बिनी व्यवस्थित मारणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर त्याचं चुन्यात रूपांतर होईल, कारण मी कॉन्ट्रॅक्टरची बायको आहे ना, म्हणून सांगू शकते. सभापती, शिक्षण मंडळ बरखास्त होण्याच्या पूर्वी किंवा त्या कालावधीमध्ये 8व्या आणि 9वीला परवानगी मिळाली. तशी परवानगीची तारीख काय सांगू शकता? कधी मिळाली परवानगी? मधल्या काळात आपण जुन्या इमारती क्रीडा संकुल नगरपालिका भरू शकतो, मोठी जागा आहे, त्याचा विचार त्या कॉलेजचं ठिकाण आहे त्या जागेचा जुन्या नगरपालिका आरक्षित जागा आहे क्रीडा संकुलची, तिथे काय करता येत नाही. पण आता आपल्याला ॲडजस्टमेंट म्हणून क्रीडा संकुलची आरक्षित जागा असताना आपण नगरपालिका तिथे चालवली. मग 6 महिन्याच्या कालावधीसाठी पण कॉलेजचा कालावधी पण काय केलं आपण तिथं कालावधी आमच्याकडे आहे, करायचं होतं म्हणून त्या अद्ययावत इमारतीवर करोडो रुपयाचा खर्च झालेला आहे. नुसता फर्निचरवर इमारत उभी करायला करोडो रुपयाचा खर्च झाला, तर विनियोग कुठेतरी चांगल्या कामासाठी. म्हणून तर आम्ही हा विचार केला. आणि व्यापारी संकुलाच्या मोठमोठ्या म्हणजे खोल्या आहेत, त्या सुद्धा पडून आहेत, त्याचा सुद्धा खर्च निघत नाहीये. उदाहरण द्यायचं असेल तर गावातलं सुभाष मार्केट जे आहे त्याच्यावरती करोडो रुपयांचा खर्च झालेला आहे, त्याचा सुद्धा खर्च निघत नाहीये. उलट आम्ही तो ठराव मंजूर केला की नाही, आपण मुद्दा हा शिक्षण विषयात बोलतोय. 11वी-12वीचे वर्ग आपण जुन्या नगरपालिकेत भरवले, तर किमान आपल्याला त्या इमारतीचा विनियोग तात्पुरत्या स्वरूपात करता येईल का? मग आता म्हणून तर ते प्लॉट घेतला ना. 11वी आणि 12वी तिथंच चालू बोलतोय. ऑक्टोबर 2017 मध्ये 11वी-12वीची याला पूर्ण मान्यता भेटलेली आपल्याला. 8वी ते 12वी मान्यता आपण आता ती मान्यता उत्तर रिन्यू करून घेतलेली आहे. म्हणजे 11वी-12वीची आता रिन्यू करून घेतली. ती कधी रिन्यू करून घेतली? 12/5/2024 जाता आज 12 मेतच काल हो आज 12/4 एप्रिल मध्ये गेला ना. मागच्या महिन्यात झालेले मॅडम, तुम्ही बोलले पण होते ना नगरपालिकेत. हे तुम्ही आज टाईप केलं ते